तर जय महाराष्ट्र भावांनो, आपली जरा तब्येत ठीक नाहीये तरी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय का? कारण अहिल्यानगरमध्ये जी घोडे सांभाळायची म्हणजे सायन्सची जागा निघल्या होत्या, टोटल 11 जागा आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला माहिती नसेल तर ईडब्ल्यूएसच्या 5, ओबीसीच्या 6 आणि एसटीची एकच जागा आहे. ह्याचा अर्थ काय झाला की बाबा एवढ्याच कास्टची मुलं तिथं फॉर्म भरणार आहेत. आता तुम्हाला एक सांगतो, ही सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. आता कास्टमधून लय पोरांना वाटत असेल की बाबा मी व्हीजे NTA, परत काही लोक म्हणतात ते आम्ही मराठा आहे, आम्ही ईडब्ल्यूएस मध्ये येत नाही. तर तुम्हाला सांगतो, जी पण मराठा कास्ट आहे, आता जी मराठा SC/BC मध्ये गेलेत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ईडब्ल्यूएस असतं. आता तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल की आमच्याकडे आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटच नाहीये. जर तुमच्याकडे जुनं जरी सर्टिफिकेट असलं 2 वर्षाचं 3 वर्ष आधीचं, त्यांनी हा फॉर्म भरून टाका. का माहितीये का, कधी कधी हे ऍप्लिकेशन ऍक्सेप्टेड होतात आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा तुम्हाला नंतर हे डॉक्युमेंट काढायची पूर्णपणे परवानगी भेटू शकते. तर माझं एवढंच म्हणणं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुमच्याकडे जे सध्या आता डॉक्युमेंट आहेत त्यांनी फॉर्म भरा. आता भाजी मार्केटमधून काय काय आणायचे तुम्हाला मी ते सांगणार. भाजी मार्केटमधून म्हणजे तुम्हाला काय लागेल, पहिली गोष्ट हा ऍप्लिकेशन फॉर्म कुठे भेटेल? आता हा फॉर्म तुम्हाला मी 3 ठिकाणी सांगतो. 3 ठिकाणी कुठं कुठं? एक, माझा प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे रविराज देसाई, तिथं डाउनलोड करा. तिथं आर्मी अग्निवीरमध्ये जेव्हा तुम्ही जाचाल तेव्हा तुम्हाला हा ॲप्लिकेशन भेटून जाईल. दुसरी गोष्ट, टेलिग्राम चॅनलची मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म घेऊ शकता. तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिलेत. जर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर नक्कीच तुमचा एक्झाममध्ये पण फायदा होऊनच जाईल. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत हा जेव्हा आपण फॉर्म भरेन, फॉर्म कसा भरायचा मी पुढे थोड्या वेळा थांबा. ह्याच्यासोबत तुमची 10वीची बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट असे 2 रिझल्ट असतात, त्याच्या झेरॉक्स काढायच्या आणि झेरॉक्सवरती सही मारायची एका कोपऱ्यामध्ये, त्याला म्हणतात सेल्फ अटेस्टेड. त्याच्यात नंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड एखादी गोष्ट तरी ह्याच्यासोबत जोडायची आपल्याला. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि एसटीचं कास्ट सर्टिफिकेट, प्लस जर नॉन क्रिमिनल असलं तर वेल अँड गुड, नसलं तरी वेल अँड गुड. जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ह्याला एक जेव्हा आपण हा फॉर्म भरेन ह्याच्यासोबत तुम्ही काय करणार आहे, एक झेरॉक्स मारणार आहे. आता तुम्हाला स्टेपल मारणार आहे, म्हणजे या जेवढ्या प्रिंट होत्या ह्याच्यासोबत आपण स्टेपल मारणार आहे. हा फॉर्म मी सांगेन भरायचा कसा. त्याच्यासोबत तुम्हाला हा लिफाफा, हा छोटा लिफाफा आणि हा मोठा लिफाफा. एवढा लिफाफा घ्यायचा की हा छोटा लिफाफा ह्याच्या आतमध्ये बसला पाहिजे. आता ह्याची साईज काय असेल, 10.5 × 25 सेंटीमीटर. आणि ह्याच्या साईजचं काही लिमिट नाही आहे, हा तुम्ही मोठा कितीही मोठा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्या 3 गोष्टी झाल्या आणि तुमच्या झेरॉक्स झाल्या. आणि त्याच्यासोबतच हा तुमचा एक 5 रुपयाचा एक स्टॅम्प आहे. हा स्टॅम्प तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून भेटून जाईल. हा पोस्ट ऑफिसमधून हा 5 रुपयाचा तुम्हाला स्टॅम्प, फक्त 5 रुपयाचा. आता हे खूप सारे आहेत, हे जवळपास 30 रुपयाचे आहेत. जसं की 5 × 5 = 10, 20 हे 30 रुपयाचे स्टॅम्प आहे. हा एक स्टॅम्प छोट्या स्टॅम्पवरती तुम्हाला लावायचा आहे. आता तुम्ही काय करणार तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर बघा, आता हा स्टॅम्पमध्ये तुम्हाला कधी कधी 1 रुपयाचे सिंगल सुद्धा भेटून जातील. जसं की 1 रुपयाचा 1 रुपयाचा 1 रुपयाचा 1 असे 5 तुम्ही स्टॅम्प ह्याच्यावर लावू शकता. चला आता आपण फॉर्म कसा भरायचा आपण ते बघून घेऊया. तर हा तुमचा प्रॉपर ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की बाबा अहिल्यानगरचा ॲड्रेस का नाहीये, हे बघा ह्या सेंटरवरतीच आपलं ॲडमिट कार्ड जाणार आहे, तर तुम्हाला याच ॲड्रेसवरती सेंड करायचे. तर तुम्ही जास्त विचार करू नका काही गोष्टींचा, ठीक आहे. जे फॉर्म आहे तसा भरा. बघा हा फोटो, हा तर माझ्या वडिलांचा फोटो आहे, माझ्याकडे माझा फोटो नव्हता. तर बघा हा फोटो आता हे मी कशावरून तरी काढून घेतलेले आहे. ह्याच्या मागे एक सिग्नेचर मारायची अशी, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो असे फोटो किती पाहिजेत तुम्हाला, टोटल तुमच्याकडे कमीत कमी 6 फोटो पाहिजेत, 6 फोटो. तर हा फोटो तुम्ही कुठं करणार, इथं असं चिपकवणार सिग्नेचर मारून, ठीक आहे. सिग्नेचर मारून तुम्ही चिपकवला आणि जरी नाही मारला तरी सिग्नेचर काही इश्यू नाही येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर हा फोटो तुम्ही इथं चिपकवल्यानंतर तुमचं जे पण सरनेम आहे, आता लक्षात ठेवा हे कॅपिटल लेटर, जसं की माझं देसाई, ठीक आहे. हा मी कॅपिटल लेटर लिहिला. हँडरायटिंगला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला इथं निबंध स्पर्धा नाही आहे. हे रविराज, ठीक आहे, हे लिहिलं आपण. त्याच्यानंतर तुमच्या फादरचं नाव, तुमच्या जर 2 फादर असतील तर त्यात मी काही चुकी करू शकत नाही, तुम्ही मित्राचं नाव लिहायचं चुकून, ठीक आहे. तर हा बाळासाहेब झालं. आता तुमची डेट ऑफ बर्थ प्रूफ शुड बी अटेस्टेड. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही डेट ऑफ बर्थ बघा 23/11/1999 जे आहे ते. आता
एज ॲज ऑन, ठीक आहे, तुमचं एज ॲज ऑन हा तुम्हाला इथे एक कॉलम आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा तुमची जी फॉर्म भरायची जी लास्ट डेट आहे ती तुमची जवळपास आहे एक 27 फेब्रुवारी, ठीक आहे. लास्ट डेट आहे 27 फेब्रुवारी, ठीक आहे. तर तुम्हाला याच डेटनुसार तुमचं इथं एज लिहायचे. तर तुम्हाला हे काय करायला लागेल, ह्याचं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. 27 फेब्रुवारी एक्झाम्पल आता आपलं 2026 आहे, ठीक आहे. 27 फेब्रुवारी 2000 ते तुमची जी पण हे तर तुम्ही टाकलं ते तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे त्यांनी तुमचं एज लिहा. जसं की माझं आता किती होतं आहे 26 वर्ष 11 महिने 2 दिवस काही येईन, XYZ तुमचं काही येईन. आता माझं तर एज बसत नाही इथं, तुमचं 25 वर्ष असेल, ओबीसीला 28 वर्ष आहे, STला 5 वर्ष ते रिलॅक्सेशन लिहायचं. तुमचा ॲड्रेस जो असेल तो सर्वे नंबर 3 गायकवाड नगर काय असेल तो लिहा, ठीक आहे. इथं काही एवढं मोठं मॅटर करत नाही. परमनंट ॲड्रेस आणि काही काहींचा लोकल ॲड्रेस सेम असतो, तुम्ही तो एक्झॅक्ट हाच लिहा. त्याच्यानंतर कास्टमध्ये तुमच्या कास्ट कोणती येऊ शकते, एक EWS येऊ शकते, बरोबर, एखाद्याची OBC येऊ शकते आणि एखाद्याची ST येऊ शकते. जी तुमची कास्ट आहे तुम्ही इथे ते कास्ट लिहिणार आहे. कास्ट झालं तुमचं. एज्युकेशन क्वालिफिकेशन, आता एज्युकेशन क्वालिफिकेशनला तुम्ही काय लिहू शकता, SSC लिहू शकता, असं 10th लिहू शकता, बस झालं, ठीक आहे. नेम ऑफ पोस्ट अप्लाइड आणि रिझर्वेशन फॉर, ठीक आहे. आता पोस्ट कोणती आपली, आपली पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय साईज म्हणून, ठीक आहे. साईजसाठी आपण अप्लाय, रिझर्वेशन फॉर, ठीक आहे. रिझर्व फॉर पोस्ट अप्लाइड सीस रिझर्व फॉर, ठीक आहे. आणि हॅव यू कन्वर्ट क्रिमिनल केस, नो करायचं. मोबाईल नंबर 991122 काही असेल ते तुमचा 10 अंकीचा नंबर येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवा की इथं काय लिहायचं हा तुमचा प्रश्न असेल. मी ॲक्च्युअली थोडंसं विसरलो आहे. मी तुम्हाला इथं वरती एक मेन्शन जे लिहायचे तुम्हाला इथं मी नंतर व्हिडिओच्या वर मी इथं मेन्शन करेन. रिझर्व फॉरमध्ये काय लिहायचं तुम्ही बघून घ्या, ते आता तुम्हाला लिहायचे इथं. त्याच्यानंतर डेट आता तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरलाय, जसं की आता समजा मी 10 तारखेला भरतोय 10 फेब 2026 आणि इथं तुमची येणार सिग्नेचर, झालं. हा तुमचा एक्झॅक्ट असा पूर्णपणे फॉर्म राहील. तुम्हाला इथं काही सुद्धा भरायचं नाही, हे मोकळं ठेवायचे. प्रॉपर तुम्हाला मी फॉर्म भरून दाखवलाय. ॲड्रेसमध्ये दोन्हीकडं सेम येते, इथं पण आणि इथं पण. बाकीचं एक्झॅक्ट तुम्हाला मी प्रॉपर फॉर्म कसा भरायचा सांगितलेलं आहे. तर आपला बऱ्यापैकी हा फॉर्म भरून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे मिसिंग झालं होतं, इथं तुम्हाला टाकायचे तुम्ही बाबा कास्ट कोणती आहे, OBC, EWS का ST, हे तुम्हाला इथं लिहायचे, कोणती पण एक कास्ट येईल. आता हा फॉर्म भरून झाल्यानंतर लक्षात ठेवायचं हा फोटो याला चिपकून जाईल आणि ज्या झेरॉक्स आहेत ह्या झेरॉक्स ह्याला स्टेपल मारून चिपकवायच्या. जसं की तुमचं 10वीचा रिझल्ट असू, 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट असू, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, कास्ट सर्टिफिकेट. समजा तुमचं 10वीमधलं एखादं काही नसलं तर तुमचं तुम्ही बर्थ सर्टिफिकेट लावा, जिथं तुमची एक प्रकारे जी डेट ऑफ बर्थ आहे ती तुमची इथं मेन्शन झाली पाहिजे, ठीक आहे. डेट ऑफ बर्थ. बाकीचं सगळं आता कास्ट सर्टिफिकेटमध्ये समजा EWS नसेल तर जुने लावा. आता समजा मराठा कास्टवाली पोरं आहेत SCBC वाली, ठीक आहे, मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला, तर त्यांनी जुनं EWS बघा कुठं आहे का, ठीक आहे. जर तुमचं आता टाईम तर बिलकुल नाही आहे नवीन सर्टिफिकेट काढायला, कारण तुम्हाला सेंट्रल EWS भेटतं कुणाला, SCBC वाल्यांना, ठीक आहे. आता जी OBC मध्ये आहेत, जसं समजा तुमची NTC झालं, NTD झालं, ह्या सगळ्या OBC मध्ये येतात. आता तुमच्याकडे टाईम नाही, सेंट्रल फॉर्मॅटमधनं OBC काढायला पाहिजे होतं, तर तुम्ही आता काय कराय, जे NTC NTD ह्या कास्टमधून ह्यांनीच फॉर्म भरा आणि ST वाल्यांकडे तर असूनच जाईल नॉन क्रिमिनल. हां, अजून एक गोष्ट, मेल फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात ह्याला, ठीक आहे. माझ्या कुठे वडिलांचा फोटो गेला रे, कुठे वडिलांचा फोटो नाही तर परत माझा फोटो चिपकवायचा की नाही. आता लक्षात ठेवा हा एक फोटो आणि ह्याच्यासोबत टोटल 5 फोटो आपल्याला पाहिजेत. आता बघा फॉर्म भरून झाला. आता मी तुम्हाला 2 लिफाफे सांगितले होते, कोणता, एक मोठा लिफाफा. आता हा मोठा लिफाफा इथे येणार, ठीक आहे, मोठा लिफाफा इथे येणार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचे, ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ साईज कॅटेगरी EWS 10%. हे का लिहायचं तुम्हाला सांगतो, कोण लिहित नाही, पण कधी कधी लय ॲप्लिकेशन आले ना, रिजेक्ट करण्यापेक्षा डायरेक्ट वरच्यावर बघतात आणि तुम्ही जर ॲक्सेप्ट असला की लगेच घेतात. कधी कधी हे पर्सेंटेज न लिहिल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट फेकून देऊ शकतात. फ्रॉम, आता हा ॲड्रेस एवढा मॅटर करत नाही, तुम्ही कुठून फॉर्म भरणार आहे हे चुकलं तरी चालून जाईल, इथं स्पेलिंग मिस्टेक चालेल,
पण इथं नाही चालणार. हा आपल्याला पूर्ण ॲप्लिकेशन या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. मग हा फॉर्म तुम्हाला प्रॉपर भरायचा आहे. ठीक आहे, हा फॉर्म झाला भरून तुमचा. त्याच्यानंतर जो छोटा लिफाफाची साईज काय असेल, 10.5 गुणुले ही तुमची साईज आहे, या साईजचा लिफाफा असेल. ह्याच्यावर लिहायचं नाही आहे, मी तुम्हाला कळण्यासाठी लिहिलं आहे. आणि त्याच्यावर हा प्रॉपर्स, कारण ह्याच्यामध्ये तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे. मग तुम्हाला काय करायचे, टू रविराज बाळासाहेब देसाई, जो पण तुमचा प्रॉपर ॲड्रेस आहे तो लिहायचा. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती लक्षात ठेवा, ह्याच्यावरती मोठ्यावरती नाही, ह्याच्यावरती तुम्हाला हे स्टॅम्प लावायचा आहे, असं चिपकवायचं इथं. ठीक आहे, तुम्ही चिपकवलं. तुम्ही हे चिपकवल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ह्याच्या लिफाफ्याच्या आतमध्ये हा तुमचा जाणार आहे. म्हणजे एक प्रकारे ह्या मोठ्या लिफाफ्यामध्ये ह्याला तुम्हाला छोटा लिफाफा टाकायचा आहे. आणि हा जो पूर्ण ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा, त्याच्यावरती 5 रुपयाचा स्टॅम्प लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यावरती सगळे झेरॉक्स केल्यानंतर प्रत्येकावर झेरॉक्सवरती सिग्नेचर पाहिजे, त्याला म्हणतात सेल्फ अटेस्टेड. इथे एक सिग्नेचर आणि प्रत्येक झेरॉक्सवरती एक सिग्नेचर, त्याला एक झेरॉक्स जोडून त्याला काय करायचं, झेरॉक्स जोडल्यानंतर सगळं असं गुंडाळायचं आणि काय करायचं, तुम्हाला ह्याच्या आतमध्ये टाकायचं. म्हणजे हे सगळं मटेरियल तुमचं या एका लिफाफ्याच्या आतमध्ये जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पूर्ण असं एक लिफाफा बनेल. आणि त्याच्यानंतर काय करायचं मी पुढची प्रोसेस सांगतो. आता तुम्हाला सगळं भरून ह्याच्या आतमध्ये टाकणं इम्पॉर्टंट आहे. आता आपण काय केलं, सगळं भरून ह्याच्यामध्ये असं टाकलं, म्हणजे त्याच्यामध्ये काय आपले ते झेरॉक्स आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म आणि एक छोटा एनवलप, त्याच्यावरती जो 5 रुपयाचा स्टॅम्प लावला होता तो, आणि अशा पद्धतीने आपला फॉर्म बनलेला आहे. आता लक्षात ठेवा, असे मी जे 5 फोटो सांगतोय, लक्षात ठेवा, असे किती 5 फोटो. आता एक यासोबत 5 फोटो काय करायचे, ह्याच्या आतमध्ये असे टाकून द्यायचे. सरळ किती ह्याच्या आत टाकायचे, असे डायरेक्ट वरच्यावर टाकून द्या, काही लोड घेऊन असं वरच्यावर टाका. आणि ह्याला काय करायचं, असं पॅक करायचं. ठीक आहे, पॅक केल्यानंतर असा तुमचा एकच लिफाफा बनून जाईल. आणि या लिफाफ्याला काय करायचं की तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसपाशी जायचं आणि त्याला म्हणायचं की सर, काय म्हणायचं, लक्षात ठेवा, मी जे नाव लिहितोय लक्षात ठेवा, रजिस्टर पोस्ट करा. काय रजिस्टर पोस्ट करा म्हणायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक हे देतील, कागद देतील, त्याच्यावरनं तुम्ही ट्रॅक करू शकता तुमचा बाबा पोचला का नाही. ह्याला आपल्याला 27 फेब्रुवारी 2026च्या आत हा तुमचा फॉर्म तिथं पोचवायचा आहे. बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेत. फॉर्म कसा भरायचा, कोणती त्याला झेरॉक्स अटॅच करायचेत, कोणी फॉर्म भरायचा, मुलांनी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच, आणि काही जरी प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला इथं कमेंट करू शकता.